नमस्कार मित्रांनो, मी रमेश चव्हाण। अनेक दिवसापासून मेहकर नगर परिषद अंतर्गत MRTP ऍक्ट 1966 हा मुद्दा बऱ्याच दिवसापासून गाजलेला आहे आणि CO मुख्य अधिकारी कापरे साहेब यांचं ब्रह्मास्त्र म्हणायला हरकत नाही। MRTP ऍक्ट अंतर्गत आम्ही ही कारवाई केलेली आहे असं अनेक वेळा ते म्हणजे कुठल्याही प्रॉब्लेमला फेस करताना ही लाईन त्यांची पर्टिक्युलर मला तरी जाणवली। तर मग जाणून घेऊया MRTP म्हणजे काय। याचं डेफिनेशन जाणून घेताना आपल्याला अनेक भाग करावे लागतील। तर सुरुवातीला पहिला भाग आपण करूया आरक्षण संदर्भात। नगर परिषदेत आरक्षण काढणे लावणे, जसं की ग्रीन झोन, येलो झोन, आरक्षण हटवणे, बदलणे या संदर्भात आहे। हे प्रत्यक्षात विकास आराखडा म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन DP, शहर आराखडा, टाउन प्लॅनिंग स्कीम या प्रक्रियेशी संबंधित आहे। मराठी आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे कोणत्या कायद्या अंतर्गत ही प्रोसेस केली जाते। एक, महाराष्ट्र औद्योगिक व नगर रचना अधिनियम 1966 MRTP ऍक्ट 1966 हा कायदा महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदा, नगरपालिका व नगरपंचायतीवर लागू होते। या कायद्याच्या अनुसार शहराचा विकास आराखडा DP तयार होतो। आराखड्यात कुठे ग्रीन झोन, येलो झोन, निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, शासकीय आणि आरक्षण कसे असेल हे कळवले व ठरवले जाते। संबंधित कलमे MRTP ऍक्ट मधील महत्वाची कलमे: कलम 37 विकास आराखड्यात लहान दुरुस्ती बदल करण्याची प्रक्रिया, उदाहरणार्थ एखादे लहान आरक्षण रद्द करणे, बदलणे। कलम 22A अंतर्गत झोनिंग नियोजना संदर्भात तरतूद केली जाते। कलम 31 ते 37 विकास आराखडा तयार करणे, प्रसिद्ध करणे आणि बदलणे त्याची संपूर्ण प्रक्रिया। कलम 37(1) आरक्षण रद्द बदल करताना सार्वजनिक हरकती सूचना घेणे बंधनकारक आहे। प्रक्रिया संक्षेपात कशी असते? नगर परिषद किंवा टाउन प्लॅनिंग विभागाला आरक्षण बदलायचे असल्यास प्रस्ताव तयार करावा लागतो। हा प्रस्ताव नगर परिषदेकडून ठराव करून प्रादेशिक उपसंचालक म्हणजे टाउन प्लॅनिंग डेव्हलपमेंट कडे सादर केला जातो। सार्वजनिक जाहिरात सूचना दिली जाते, ज्यामध्ये नगर परिषद कडून हरकती व सूचना मागवल्या जातात। हरकतीचा विचार करून अंतिम प्रस्ताव महानगर आयुक्त, संचालक, नगर परिषद सूचना, नगर रचना किंवा राज्य सरकार यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवला जातो। राज्य सरकार मान्यता दिल्यानंतरच आरक्षण अधिकृतपणे रद्द किंवा बदल होते। म्हणजेच ग्रीन झोन, येलो झोन किंवा आरक्षण हटवणे, बदलणे हे थेट नगर परिषद कडून करू शकत नाही। ही प्रक्रिया MRTP ऍक्ट 1966 कलम 37 नुसारच केली जाते आणि ती अंतिम मान्यता तिला राज्य शासनाकडून मिळाली। मित्रांनो, आरक्षण बदलणे, हटवणे प्रक्रिया MRTP ऍक्ट 1966 कलम 37 प्रमाणे आपण स्टेप बाय स्टेप न फॉलो करूया। सर्वात पहिला मुद्दा म्हणजे गरज ओळखणे। नगर परिषद प्राधिकरणाला एखादे आरक्षण, उदाहरणार्थ ग्रीन झोन, येलो झोन, शाळेसाठी राखीव जमीन हटवायचे किंवा बदलायचे असल्यास प्रस्ताव तयार करणं गरजेचं असतं। त्यासाठी दुसरी स्टेप म्हणजे नगर परिषदचा ठराव। नगर परिषदच्या बैठकीत हा विषय मांडला जातो आणि बहुमताने हा ठराव मंजूर करण्यात येतो। अर्थातच सध्या प्रशासकीय यंत्रणा आहे, त्यामुळं हा ठराव CO आणि नगर परिषदच्या संबंधित अधिकारी कर्मचारी यामध्ये सम्मिलित होऊन तो पारित करू शकतात। तिसरा विषय म्हणजे प्रस्ताव टाउन प्लॅनिंग कडे पाठवणे। संबंधित उपसंचालक म्हणजे DTCP यांना पाठवला जातो। हा मुद्दा म्हणजे सार्वजनिक सूचना, पब्लिक नोटीस, वृत्तपत्रात किंवा कागदात सूचना प्रसिद्ध करणे। नागरिकांच्या हरकती व सूचना देण्यासाठी किमान 30 दिवसाची मुदत देणे। पाचवा मुद्दा यामध्ये येतो हरकतीची सुनावणी। मिळालेल्या हरकती व सूचना ऐकून त्यावर अहवाल तयार करणे आणि ती शिफारस राज्य सरकारकडे दाखल करणे। सहाव्या मुद्द्यानुसार शिफारस राज्य सरकारकडे पाठवावी लागते। अंतिम प्रस्ताव व अहवाल संचालक नगर रचना मार्फत राज्य शासनाकडे पाठवला जातो। सातवा मुद्दा महत्वाचा, राज्य शासनाची मान्यता। राज्य शासनाची मान्यता दिल्यानंतरच हा बदल वैध ठरतो। नव्या बदल गॅझेटमध्ये प्रसिद्ध केल्या जातात। मित्रांनो, अशी प्रदीर्घ प्रक्रिया ही किमान 6 ते 8 महिन्याला किंवा वर्षाचा अवधी
कालावधी यामध्ये जातो। परंतु आपल्या मेहकर नगर परिषद अंतर्गत झालेले बदल नगर परिषदेने सूचना जारी केल्यात का, वर्तमानपत्रामध्ये ठळक प्रकारची जाहिरात दिली का, आणि अशा प्रकारचे जर का कुठलेही ग्रीन येलो झोन बदलले असतील तर त्यामध्ये ह्या सर्व प्रकारच्या जो मी तुम्हाला आतापर्यंतचा संपूर्ण कार्यकाल किंवा कार्यपद्धती सांगितली ती फॉलो केली का, हे तुम्ही प्रश्न करायचा आहे, मला नव्हे तर आपल्या नगर परिषदला। आणि नगर परिषदला हा प्रश्न उपस्थित करत असताना सबळ पुराव्यानिशी तुम्ही हे प्रश्न उपस्थित करू शकता। तर मित्रांनो, या भागामध्ये आपण पाहिलं आरक्षण बदलणे हटवणे प्रक्रिया MRTP ऍक्ट 1966 कलम 37। याचप्रमाणे पुढील भागात आपण याच MRTP ऍक्ट 1966 कलम 37 च्या अजूनही उलगडा करणार आहोत। तोपर्यंत बघत राहा खोज मास्टर न्यूज। मी रमेश चव्हाण। आमच्या यूट्यूब, फेसबुक, इन्स्टा पेजला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, म्हणजे जेणेकरून मेकर नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात ज्या पद्धतीने गव्हर्नमेंट अतिक्रमण हटाव असेल किंवा कुठलेही रिझर्वेशन हटाव किंवा रिझर्वेशन त्यावर लागू करणे, तर मित्रांनो हा व्हिडिओ निश्चितच त्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे आणि सूचनादायक सुद्धा। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती अनुसरून जे व्हिडिओ असतात ते आपल्या समोर घेऊन येण्यासाठी मी सतत तत्पर राहील आणि पुढील भागासाठी अपडेट राहील। पुढील भाग पाहण्यासाठी खोज मास्टर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। आमच्या फेसबुक, इंस्टा आणि ट्विटर पेजला फॉलो करा। तोपर्यंत रजा घेतो, धन्यवाद।